तुम्हाला सुद्धा थँक्यू, मला तुमच्यामुळे आजींशी बोलता आलं म्हणून. तुम्हाला सुद्धा सांगायचं होतं, आजपासून नवीन नोकरी सुरू होते माझी. त्यात सांगायचं काय, तुमचं तुम्हाला करायचं हवं ते. आमच्याकडे ना एकमेकांशी गोष्टी शेअर करायची पद्धत आहे, म्हणून मी सांगितलं. आणि नवीन काम सुरू करताना घरातल्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. त्यामुळे आजींशी बोलणं करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू. ओके. एक मिनिट ठेवू नका. आमच्यामध्ये ना थँक्यू म्हणाल्यानंतर यू आर मोस्ट वेलकम असं म्हणायची पद्धत आहे. आमच्याकडे ओकेच म्हणतात, आणि तसंही तुमचा आवडता शब्द आहे ओके, त्यामुळे ओकेच. ओके. हे घे. आता तू जसं मला आणून दिलास तसं नेऊन ठेवलं तिथे. तू राह निसर्गाच्या सान्निध्यात, आम्ही बसतो तुला शोधत आतमध्ये. ओके. नहीं है, आगे जाओ. ए निकिता, मी अय्या तुम्ही दोघं अडकलात ना ट्रॅफिक मध्ये. तुम्ही पण असंच पाहिजे. आनंद झाला वाटतं तुला लगेच. काय ग एवढ्या भाज्या, काय गावजेवण का काय? नाही, माझा नवरा बकासूर आहे ना. तो आहेच बकासूर, आनंद दादा. मी नाही, हा बकासूर आहे. वांग्याचं भरीत करायचा प्लॅन आहे काय? हो, या वर्षी घरी पोचले तर करेन, पाठवेन डब्यात ऑफिसला. ए तुम्ही दोघे थांबा रे जरा. निकिता, आय लव्ह यू सो मच. आत्ता शिव्या घालत होता तुला, आता आय लव्ह यू म्हणतोय. खोटारडा. पाहिलं, बायकोला ट्रॅफिक मध्ये गाडी थांबून आय लव्ह यू म्हणतो. रोमॅन्टिक. ए तसं काही नाहीये. तू करेक्ट वेळेला करेक्ट ठिकाणी स्कूटर घेऊन आलीस ना, म्हणून म्हणालो. तू आता एक काम कर, तू गाडी ते आणि स्कूटर समरला दे. आय लव्ह यू पर्यंत ठीक होतं. गाडीत काय लोक किती आहे, ट्रॅफिक अति करू नकोस. निकिता, उन्हाने मेंदूची वाफ होऊन उडून गेलाय का तो? मुद्दा तो नाहीये, स्कूटर समरला दे हा मुद्दा आहे. का? मला कशाला स्कूटर? माझ्याकडे माझी गाडी आहे, आणि त्या गाडीमध्ये आपण तिघही मावू शकतो. तू एक काम कर, तू स्कूटर तुझी बाजूला लाव आणि तू येऊन बस गाडी. ए ऐक निकिता, माझा ऐक. स्वानंदी पण आता रस्त्यावरून चालत ऑफिसला जायला निघाली. हो, तिचा ऑफिसचा पहिला दिवस आहे, तिला वेळेत पोहोचायला हवं की नाही? बरोबर आहे. एक्झॅक्टली. आणि काय, मोठी गाडी असेल ना तर ट्रॅफिक मध्ये जायला जरा वेळ लागतो ना. स्कूटरचं तसं नाहीये, छोट्या गल्लीबोळातून कडेकड्यांनी निघून जाते पटकन. त्यामुळे म्हणतोय तू गाडी ते स्कूटर समरला दे, आणि समर तू जाऊन सोडून येतील. हा बरोबर आहे. काय बरोबर आहे? त्याचा काय संबंध आहे? त्यांच्या ते बघतील ऑफिसला कसं जायचं ते. अच्छा, म्हणजे वेळेत ऑफिसला न पोहोचणं आवडत नाही ना तुला, त्यामुळे सांगतोय. ते माझ्या ऑफिसला, त्यांच्या ऑफिसला कसं पोहोचायचं, किती वाजता पोहोचायचं त्यांचं त्यांनी ठरवावं. अच्छा, म्हणजे लोकांनी इतर कंपनीमध्ये उशिरा गेलेलं तुला चालतं, हं? त्यांचं नुकसान झालेलं चालतं. काही आनंद ते काय नाही, तू गाडी घे आणि स्वानंदीला तिच्या ऑफिसला पोहोचून ये, म्हणजे जरा वेळेत पोहोचेल. मी नवऱ्या, आय लव्ह युअर ब्रेन. थँक्यू. हे बघ, उतरली. चल. ए, काय करतेस? वेळ लागले का तुम्हाला? मी नाही स्कूटरवरनं वगैरे सोडणार. निकिता डार्लिंग, तू एक काम कर, तू सोडून ये तिला ऑफिसला. चालेल, मी सोडते. ए काय चालेल, काय चालेल? ए माझ्या बायकोने तुझ्या बायकोला स्कूटरवरून एवढ्या उन्हात ऑफिसला सोडायचं, हा कुठला नाही? ते काय चालणार नाही. तू सोडून ये. निकिता, मला तुझी काळजी आहे. हा ना, मग बदललीस गे एका क्षणात तू. आणि तुझी स्कूटर आहे ना, मग तू चालवली पाहिजेस. असं काय समोर? आपल्यात माझं तुझं असं काही आहे का? मग माझी स्कूटर तुझी स्कूटर, माझा नवरा तुझा नवरा. ए माझा नवरा नाहीये, तो दादा आहे फक्त माझा, आनंद दादा. म्हणजे मित्र आहे ना तुझा. हा, अरे माझं तुझं काय? तू माझी गाडी चालव, मी याला पण देत नाही, तुला देईन मी. ये बघ. उतर. नाही 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 नको. मला आजीने सांगितलं दुसऱ्या कोणाच्याही वाहनाला हात लावायचा नाही, दुसऱ्यांचं वाहन चालवायचं नाही. पण आजीने मला वेगळं सांगितलंय ना. काय? ती म्हणाली मध्ये मध्ये समरला स्कूटर देत जा. नाही मी चालवणार नाही. आणि हे निकिता डार्लिंग, तू मैत्रीण आहेस ना माझी, मग जा तुझ्या स्कूटरवरनं रोहनच्या ताईला सोडून दे ऑफिसला. मैत्रीण म्हणून फायदा घेशील का माझा? मी मला असं उन्हामध्ये लांब वाट वाकडी करत पाठवणार? अरे नवरे बायकांना चंद्रावर नेण्याची तयारी दाखवतात, काही नाही तर किमान तो ताजमहाल तरी दाखवायला नेतात. माझ्यासारखा. हा घेऊन गेला होता. मग तू किमान ऑफिसला तरी सोड तिला. पहिला दिवस आहे तिचा, किती ऊन आहे. जा जा जा, सोड तिला.
हा नाही 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 नाही, मी जाणार नाही. आणि ए आनंद जा काय जा, आपल्याला ऑफिसला पोहोचायचं, मीटिंग थांबलेत. हा मीटिंग्स काय मी अटेंड करेन सगळ्या मीटिंग्स. आणि हे बघ तसंही पहिली मीटिंग जी आहे ना ती एंटेन बरोबर आहे. त्या मीटिंगला तू नाही आलास तरी चालेल. म्हणजे माझ्याच ऑफिसमध्ये मीच नाही आलो तर चालेल असं म्हणतोयस तू? हो पाहिलंस, माझ्या ऑफिसला माझी गरज आहे आनंद. त्याहून जास्त तुझ्या बायकोला तुझी गरज आहे. तिचा फर्स्ट डे, अरे फर्स्ट डे ऑफिसचा, जा ना. मग मी काय करू? नाही नाही मी नाही जाणार. हो य नाही हो या, नाही मी ओरडते तुझ्यावर, लोक बघतायत ना, तमाशा होईल. तू जा बरं. नाही नाही निकिता, नाही मी जाणार नाही. मी आरडाओरडा करू का? नो. जा जा. अहो आमच्या ह्यांची चुलत बहीण गेले काय मध्ये हनीमूनला. अरिष्ट झालं ना. नंतर यांची मावस बहीण पण गेली होती. तिच्या नवऱ्याला पण बापरे खूप त्रास झाला. म्हणजे तर काय बोलू मी, पुढचं नाही बोलणार बाबा मी. म्हणून म्हटलं की आपल्या जावई बापूंना त्रास व्हायला नको आहे ना, त्यांच्यावर काही संकट वगैरे नाही यायला पाहिजे बाबा. मला ती भीती वाटते. तर स्वानंदीला वगैरे मी समजावेन तशी, पण तुम्ही पण जरा जावई बापूंना समजावा ना. म्हणावं नका जाऊ एवढ्या लवकर, काय उगीच गंभीर प्रकरण आहे म्हणून म्हटलं तुमच्या कानावर घालावं. पुढचं पुढे तुम्ही बघा मग काय करायचं ते, है ना. हॅलो हॅलो, ऐकताय ना? हो ऐकते. हा म्हटलं पुढचं पुढे तुम्ही बघा काय करायचं ते, तुमच्या कानावर घालून ठेवलेलं आहे. ठीक आहे, ठेवू फोन. थँक्यू सो मच तुम्ही सांगितल्याबद्दल. थँक्यू. या बाबतीत तुम्ही हुशारच आहात. बाय बाय.